नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. देशाचे गृहमंत्री, संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा सर्वोच्च प्रतिभेच्या शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र माननीय नामदार अशोकजी चव्हाण हे आहेत. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक बड्या खात्यांचे माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री ही सर्व पदे काँग्रेसमध्ये भोगून नामे अशोक शंकरराव चव्हाण हे 2 वर्षांपूर्वी भाजपवासी झालेले आहेत. माननीय शंकरराव चव्हाण यांच्या सुपुत्रांना कोणीतरी संपवण्याच्या मागे लागलेले होते असे त्यांचे विधान आहे. मात्र त्यांना कोण संपवायच्या मागे लागलेले होते याचा खुलासा त्यांनी केलाच नाही. जर त्यांनी हा खुलासा केला असता तर नेमके कोण त्यांना संपायला निघाले होते हे सुद्धा समजले असते. मोठे चव्हाण साहेब म्हणजे त्या काळचे राज्यातील प्रतिभावंत नेते होते. म्हणजे त्यांचेही सुपुत्र कसल्याच प्रतिभेचे नव्हते असे आमचे म्हणणे नाही. मग आता त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांना कोण संपायला निघाले होते याचा खुलासा जरूर करावा. अशोक चव्हाण यांना महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता गेल्यावर वनवासात जावे लागले याचा शाब्दिक अर्थ घेऊ नये. कारण सत्ता असली म्हणजे राजविलास आणि सत्ता नसली म्हणजे मुंबई व्हाया दिल्ली ते नांदेड मध्ये राहूनही वनवास असा या वनवासाचा अर्थ घ्यावा काय. आता ज्या पक्षात आहेत तिथे ते खास असल्यामुळे खासदार आहेत. ते सत्तारूढ पक्षाचे आहेत. त्या पक्षात खास वागणूक मिळत असल्यामुळे आता त्यांचा वनवास संपलेला आहे असे समजावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या परमपूज्य वडिलांचा आदर्श घेऊन आदर्शवादी पाऊल वाटेवर त्यांनी बरीच पायपीट केली होती. त्यांचा तो आदर्श महाराष्ट्राला चांगलाच परिचित आहे. असो, अशोकरावांच्या काँग्रेस पक्षात असताना अनेक गोड आठवणीही असतीलही. प्रभू श्रीरामांना जेव्हा वनवास भोगावा लागला तेव्हा त्यांच्या बरोबर भ्राता लक्ष्मण आणि घरमालकीण सीतादेवी प्रभू श्रीराम यांच्यासह वनात होती. सम्राज्ञी होता होता बिचाऱ्या सीतेला वनवासात जाऊन वनवासी व्हावे लागले. तसेच अशोकरावांच्या पत्नीलाही हा वनवास भोगावा लागला की काय हे त्या माऊलीने स्पष्ट केलेले नाही. पण नवरा वनवासी तर आपणही वनवासी हे सीतामाईंचे उदाहरण बहुतेक त्यांना ठाऊक असावे. आता आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वनवासातून इंद्रप्रस्थवानी झालेले आहेत. इंद्रप्रस्थचे मुख्य त्यांच्या नशिबात असल्यामुळे आता त्यांना खरं तर वनवासाच्या आठवणी काढण्याची गरजच नव्हती. पण मनातील शल्य कुठेतरी काढून टाकले पाहिजे म्हणून बहुतेक चव्हाण यांनी ही आठवण केली असावी. त्यांना भविष्य काळातील राजविलासासाठी आम्ही शुभेच्छा देतो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.